काय फुटेज आहे सरकार दाखवायला तयार नाही. 5 आमदार निलंबित केले, त्यातल्या 3 जणांचं म्हणे निलंबन आता मागे घेणार आहेत. का? शिवसेना भारतीय जनता पक्षाचे आहेत. माझा ना या काँग्रेस एनसीपीशी काही संबंध नाही, इतर कोणाशी संबंध, म्हणून आमचा आमदार बाहेर. त्याने हात उगारला, ही अत्यंत चुकीची गोष्ट केली, ही होताच कामा नये. त्याबद्दल माफी नाही. परंतु दोघांवरतीच फक्त केसेस टाकायच्या आणि बाकीच्यांना तुम्ही सोडून द्यायचं, हे कसलं राजकारण चालू आहे? विधानसभेमध्ये पोलिसांवरती हात उगारल्यानंतर त्याच्यामध्ये देखील राजकारण तुम्ही करता आणि महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या जनतेने फक्त बघत राहायचे यांचे तमाशे, फक्त यांचं राजकारण पाहत राहायचं, कोणी बोलायचं नाही त्याच्यावरती. मग ते आमच्या राजू खांडेकर आणि ते निखिल वागळे त्यांनी काही बोललं लगेच हक्कभंग. त्यांची भूमिका समजावून घ्यायला देखील त्यांना बोलवलं नाही, डायरेक्ट हक्कभंग. काय बापाचा बाल वाटला? हे तुमच्या जीवावरती निवडून गेलेले आमदार, लोकप्रतिनिधी म्हणतात त्यांना, तुमचे प्रतिनिधी. तुमच्या हक्कांचं काही नाही, त्यांचे हक्क महत्वाचे. त्यांच्या हक्कांवरती चर्चा. काहीही चालू आहे महाराष्ट्रामध्ये, कोणाला काही वाटतं, एखाद्याला आलेला झटका, हे काय राज्याचं धोरण असतं? मला इतक्या गोष्टी आज आणल्यात. मी आता त्याच्यामध्ये तो मुख्यमंत्र्यांचा एक मुलाखत आली आहे. मुलाखतीमधले मी फक्त तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवणार आहे. तुम्ही कपाळाला हात मारून घ्याल की हा आपले मुख्यमंत्री. सगळं कबूल करतायत पण समजत नाही त्यांना काय करायचंय. या आजच्या लोकसत्तेमध्ये आलेलं आहे. सगळ्याच अनेक वर्तमानपत्रांमध्ये येत आहेत गोष्टी. लोकसत्तेमध्ये येत आहेत, महाराष्ट्र टाइम्समध्ये येत आहेत, नवाकाळमध्ये येत आहेत, सकाळमध्ये येत आहेत, लोकमतमध्ये येत आहेत, प्रत्येक देशोन्नतीमध्ये येत आहेत, प्रत्येक लोकमतमध्ये येत आहेत. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये रोज काही ना काहीतरी येत आहे. पण ह्या निगरगट्टांना, गेंड्याच्या कातडीच्या अवलादींना, ह्यांना काही फरक पडत नाही ना. याला कोणी विचारायचंच नाही. यंदा राज्यात पाणी व वायू अभावी. कोण म्हणतायत? पृथ्वीराज चव्हाण, ज्यांना केंद्रातल्या काँग्रेसने पाठवलंय इथे. हे पीएमओ ऑफिस, पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करणारे, दिल्लीत वावरणारे, दिल्लीत यांचं वजन सर्वात जास्ती, सोनिया गांधींच्या अत्यंत जवळचे, त्या संपूर्ण सर्कलमधले अत्यंत जवळचे, विश्वासातले, म्हणून महाराष्ट्रामध्ये यांना पाठवलं मुख्यमंत्री म्हणून. उत्तर काय देतात बघा. यंदा राज्यात पाणी व वायू अभावी जवळपास 3000 मेगावॅटचे वीज प्रकल्प बंद आहेत. परळीचा वीज प्रकल्प पाण्याअभावी बंद पडला, तर दाभोळचा प्रश्न गॅस अभावी जवळपास बंद आहे. केंद्र सरकारला विनंती करीत आहोत की थोडा तरी गॅस द्या. कुठून देणार गॅस? ते काय त्याच्यासाठी बसलेत का? तीन टप्प्यांपैकी एक टप्पा जरी सुरू राहिला तर दाभोळ मधून जवळपास 650 मेगावॅट वीज निर्मिती होईल. आपल्याकडे आघाडी सरकारमुळे त्यात मर्यादा येतात. सांगितली कोणी आघाडी करायला? म्हणजे केंद्राबद्दल या गोष्टी ज्या पाहिजेत
या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री जे केंद्रातनं इथे आलेत, दिल्लीने इथे पाठवलेत, काँग्रेसने इथे पाठवलेत, त्यांच्या विश्वासातले ते मुख्यमंत्री हतबलतेने सांगतायत की आम्ही दिल्लीकडे मागितलं हो, पण दिल्लीश्वर काही देत नाहीत. हे तुमचे मुख्यमंत्री. मराठवाडा विदर्भ मागे आहेत. अमरावतीत केवळ 9% सिंचन आहे. बीटी कॉटन त्या भागात चालते, पण तो घेणे हा जुगार ठरतो. पाणी मिळाले की बीटी कॉटनचे उत्पादन लक्षणीय होते. पावसाने पाठ फिरवली की पूर्ण पीक हातचे जाते, अशी तऱ्हा आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीचा मोठा प्रश्न आहे, तो सोडवावा लागेल. ती शेती शाश्वत करावी लागेल, सिंचन वाढवावे लागेल. पुढे जातो. त्यांच्या एकेका उत्तरावरती मी एक गोष्टी काढल्या आहेत. सिंचन, विदर्भातले सिंचन ऐकाल. मागच्या वेळेला मी मराठवाड्यातले वाचले होते, आज पण मी 2-3 गोष्टी आणल्यात, फक्त 2-3 गोष्टी आणल्यात. ऐकाल थक्क व्हाल. आम्ही बोंबलायचं पाणी पाणी पाणी, आमच्या शेतीला नाही पाणी, आम्हाला प्यायला नाही पाणी, अजून कुठच्या गोष्टीला नाही पाणी. काय हालत करून ठेवली तुमची बघा. गोसी खुर्द प्रकल्प भंडारा विदर्भाला मोठा दिलासा मिळवून देईल असा हा प्रकल्प, संपूर्ण विदर्भाला. 31 मार्च 1983 साली या प्रकल्पाला मान्यता दिली गेली. 83. त्यावेळी त्याची किंमत होती फक्त 372 कोटी. हे 1983चं बोलतोय, ज्यावेळेला 372 कोटी त्याची किंमत होती. 1999ला त्याची किंमत 2091 कोटी रुपये झाली. प्रकल्प पूर्ण नाही, किंमत वाढली. 2007 साली या प्रकल्पाची किंमत झाली 5659 कोटी. प्रकल्प पूर्ण नाही. आणि 2012 साली याच प्रकल्पाची किंमत झाली 13,740 कोटी. अजूनही प्रकल्प पूर्ण नाही. 372 कोटीवरनं हा प्रकल्प 13,740 कोटीवरती गेला. अजूनही प्रकल्प पूर्ण नाही. आणि हे म्हणतायत व्हायला पाहिजे, सिंचनाचं काम व्हायला पाहिजे. इतकी वर्ष काय आपण करत होतात? पुढे बोलायला लावू नका. कारण सध्या माझे शब्द खूप बोचतात त्यांना. ऊर्ध्व वर्धा प्रकल्प मोर्शी, जिल्हा अमरावती. 1995 साली हा प्रकल्प सुरू केला. त्यावेळी त्याची किंमत होती 303 कोटी. 1999 साली, म्हणजे 95ला 303 कोटी, 1999 साली ही किंमत झाली 662 कोटी. 2000 साली ह्याची किंमत झाली 951 कोटी. आणि 2009 साली याची किंमत झाली 1374 कोटी. अजूनही प्रकल्प पूर्ण नाही. आज मुख्यमंत्री सांगतायत सिंचनाचे काम व्हायला पाहिजे. आज सांगताय. गेली 10, 11, 12 वर्ष, किती 14 वर्ष झाली नाही ना येऊन. 14 वर्ष या एनसीपीच्या हातामध्ये ही सगळी खाती आहेत. मी त्याशी म्हटलं ना, 5 प्रमुख खाती, ज्या प्रमुख खात्यांवरती संपूर्ण देशाचा आणि राज्याचा डोलारा उभा असतो, ती 5च्या 5 खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. सिंचनाचं खातं राष्ट्रवादीकडे. रस्ते पाणी वीज या तिन्ही रस्त्यांचं राष्ट्रवादीकडे खातं. पाण्याचं राष्ट्रवादीकडे खातं. विजेचं राष्ट्रवादीकडे खातं. 4थं खातं महत्वाचं गृह खातं राष्ट्रवादीकडे. 5वं सगळ्यात महत्वाचं अजून खातं म्हणजे अर्थ खातं राष्ट्रवादीकडे. आणि आज विदर्भाची ही परिस्थिती. 52 थडी आंतरराज्य प्रकल्प जिल्हा भंडारा किती साली सुरू झाला? 1975 साली प्रकल्प सुरू झाला. 1975 साली प्रकल्प सुरू झाला. त्यावेळी त्याची किंमत होती फक्त 12 कोटी रुपये.